जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी यशोदानन्दन व्रजजनरञ्जन यशोदानन्दन व्रजजनरञ्जन यमुनातीरावनचारी जय राधा माधव कुंज बिहारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय प्रभुपदाय जय प्रभुपदाय प्रभुपदाय जय प्रभुपदाय जय गुरुदेवा जय गुरुदेवा गुरुदेवा जय गुरुदेवा निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल निताय गौर हरि बोल ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरू श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादां सहगण ललिता श्रीविशाखान्वितंश्च। हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेशा गोपिका कांता राधा कांता नमस्तुते। तप्त कांचन गौरांगे राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद
श्री अद्वैत गदाधार श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर आजच्या ह्या रविवारच्या श्रीमद भागवतम कक्षेत तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज एकदम पवित्र तिथी आहे, आषाढी एकादशी। आजच्या दिवशी ह्या एकादशीला देवशयन एकादशीसुद्धा म्हणतात। देवशयन एकादशीचं खूप महत्त्व आहे। देवशयन म्हणजे जे भगवंत आहे, देव आहे, ते शयन करतात। शयन म्हणजे झोपतात। आता लोक म्हणणार तुमचे देव झोपतात तर मग तुमचं राखण कोण करतो? तर जशी आम्ही झोपतात, आम्ही 12 तास 16 तास काम करतात आणि 8 तास झोपतात। 8 तास तरी झोपायला पाहिजे। देवसुद्धा आमच्याप्रमाणेच आहे, पण देव 8 तास 12 तास तसं झोपत नाही। देव किती वेळ झोपतात? 4 महिने, 4 months, 4 महिने देव झोपतात। त्याला चातुर्मास म्हणतात। म्हणून आजपासून चातुर्मास सुरू झाला। तर चातुर्मासचं सुद्धा खूप महत्त्व पुराणात दिलेलं आहे। चातुर्मास ह्या 4 महिन्यात जे आम्ही भक्ती करतात त्याचा आम्हाला जास्त पटीने लाभ होतो ॲज कम्पेअर टू नॉर्मल टाईम। तर आजच्या दिवशी आषाढी एकादशी, आणि आषाढी एकादशी विठ्ठल देवाची खूप जास्त महिमा ह्या दिवशी ऐकायचं महत्त्व दिलेलं आहे। कालच आम्ही सॅटर्डे प्रोग्राममध्ये डिस्कशन करत होतो की व्हॉट यू कॉल फॉर्च्यून इन मराठी? भाग्य, सौभाग्य, मोर फॉर्च्यून। सगळ्यात जास्त सौभाग्याची कुठली गोष्ट आहे? सौभाग्य म्हणजे आम्ही म्हणतात ना, माझे भाग्य उघडले। कधी म्हणतात आम्ही माझे भाग्य उघडले? जेव्हा आम्हाला लॉटरी लागते, हो माझे भाग्य उघडले। जेव्हा मला कुठल्या तरी चांगल्या कॉलेजीत ॲडमिशन मिळते किंवा कुठल्या चांगल्या कंपनीत काम मिळतं, तेव्हा आम्ही काय म्हणतात? भाग्य उघडलं। मराठीत, कोकणीत, हिंदीत फॉर्च्युनेट, आय एम व्हेरी फॉर्च्युनेट। तर श्रीमद भागवतममध्ये दिलेलं आहे की भाग्य काय आहे। त्याच्यात 4 गोष्टी आहे जे आम्ही काल डिस्कस केलं होतं। तुमच्यामधले कोणी सॅटर्डे प्रोग्रामला काल होतं तर यू विल रिमेंबर। त्याच्यात एक हे सांगतात श्रीमद भागवतममध्ये, भक्तांबरोबर बसून हरिकथा ऐकणे हे भाग्य आहे। भक्तांबरोबर बसून हरिकथा ऐकणे इज भाग्य, इट इज फॉर्च्यून। वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की आम्ही सगळ्या भक्तांबरोबर बसून हरीची कथा ऐकायला पाहिजे रोज। आजच नाही, असे नाही की आषाढी एकादशीच्या दिवशीच, रोज ऐकायला पाहिजे। आणि ते खरं भाग्य आहे। आणि बाकीची वस्तू करायला पाहिजे, काम करायला पाहिजे, व्यवसाय, शिक्षण, हे तर आहेतच। पण खरी भाग्याची गोष्ट आहे जेव्हा आम्ही हरीचं कीर्तन आणि हरीची कथा ऐकतात, हे भाग्य आहे। तर आम्हाला रोज भाग्यवान व्हायचं खूप हे आहे, पॉसिबिलिटी आहे। कशी? हरिकथा करायला पाहिजे, हरिकथा ऐकायला पाहिजे। यूट्यूबवर ऐका, रोज तर भक्तांबरोबर बसून ऐकायला मिळणार नाही, तर घरी ऐका, पण रोज हरिकथा ऐकायला पाहिजे। तर आषाढी एकादशी, देवशयन एकादशी, आजपासून चातुर्मास सुरू होतो। तर आज आम्ही चर्चा करूया की विठ्ठल भगवान जे आहे ते नेमके कोण आहे आणि ते पंढरपुरात कसे आले। तर कृष्णा हा कुठला प्रसंग आहे? मी लिहिलेला आहे वर।
हा कुठली लीला आहे देवाची? रुक्मिणी विवाह लीला. तर रुक्मिणी देवी जी आहे, जी भगवंतांची अर्धांगिनी आहे, तर ती कुठली होती? तिचं गाव कुठला? रुक्मिणी कुठल्या गावातली होती? विदर्भ. माहीत आहे ना सगळ्यांना? पंढरपूर किती लोक गेले आहे? ओके, फाईन. सो यू नो. सो रुक्मिणी देवी जी होती ती विदर्भची होती. विदर्भ इज इन महाराष्ट्र. आणि रुक्मिणी देवी जी होती तिने कधी कृष्णाला बघितलं नव्हतं फेस टू फेस. शी हॅड नेवर सीन कृष्णा. तिने फक्त देवाबद्दल, तेव्हा काय फोटो नव्हते, चित्र नव्हते, व्हॉट्सॲप नव्हते, इंस्टाग्राम नव्हता की देव त्यांना पाठवणार. इंस्टाग्राम आता सगळे येतात. AI मध्ये काय काय देव असं जगन्नाथला डोक्यावर घेऊन जातात, काय काय विलक्षण सगळे AI मध्ये करतात. पण त्यावेळी काही नव्हतं. दे हॅड ओनली वन वे टू सी समवन, थ्रू देअर इयर्स. कर्णचक्षू. देअर इयर्स वेअर दे आर साधन टू सी समवन. तर रुक्मिणी देवीने देवाबद्दल फक्त ऐकलं होतं. रुक्मिणी देवी जी होती त्यांच्या घरी, म्हणजे त्यांचा मोठा राजवाडा होता, त्यांच्या घरी जे साधू यायचे, संत यायचे, ते येऊन फक्त देवाबद्दलच बोलायचे. आणि त्यांचा जो पिता होता भीष्मका सगळ्या साधूंना बोलवायचा. आणि दे यूज्ड टू कम अँड स्पीक ओनली अबाउट कृष्णा. कृष्णा डिड दिस, ही किल्ड दिस वन, कृष्णा इज सो ब्युटिफुल, कृष्णा इज वेअरिंग वैजयंती माला, ही इज त्रिभंग ललितम, ही इज प्लेइंग हिज फ्लूट. आणि फक्त देवाबद्दल ऐकून रुक्मिणीच्या मनात देवाबद्दल खूप आकर्षण निर्माण झालं. आणि तिने निश्चय केला, मी लग्न करणार तर फक्त ह्या कृष्णाशीच करणार, आणखीन कुणाशीच मी लग्न करणार नाही. रुक्मिणीचा एक भाऊ होता, त्याचं नाव काय होतं? रुक्मिणीज ब्रदर इज रुक्मी. आणि रुक्मी वॉन्टेड टू मॅरी हर टू हुम? भाऊ होता ना. भाऊ म्हणजे भावाचं असतं की माझ्या बहिणीचं लग्न एकदम चांगल्या माणसाची व्हायला पाहिजे, करेक्ट? तर रुक्मीचं सुद्धा होतं मनात की माझ्या बहिणीचं लग्न कुणाशी व्हायला पाहिजे? एक माणूस होता, त्याचं नाव काय आहे? शिशुपाल. शिशुपाल माहीत आहे तुम्हाला? शिशुपालचं काय वैशिष्ट्य आहे? शास्त्रामध्ये काय वैशिष्ट्य दिलं आहे शिशुपालचं? 100 काय माफ? 100 नाही, 99 माफ. 100 म्हणजे कट. सो शिशुपाल कोण होता? शिशुपाल वॉज कझन ऑफ कृष्णा. आणि शिशुपाल राईट फ्रॉम हिज बर्थ इज टू ब्लास्फेम कृष्णा. कृष्ण भगवानना तो एकदम व्हॉट यू कॉल गाली, शिव्या द्यायचा देवांना. कॅन यू इमॅजिन समवन गिविंग बॅड वर्ड्स टू कृष्णा? अँड कृष्णा इज टू लाफ, इज टू स्माईल. ओके फाईन. बिकॉज कृष्णा हॅड गिवन अ बून टू हिज मदर, Krishna's auntie, that I will never kill him till he crosses 100. When he crosses 100, that's the end of it. म्हणून आमच्याकडे कसं काउंटर असतं जपा करायला. काउंटर सगळे जपा करतात ना, आज करायला पाहिजे. जपा रोज करायला पाहिजे, आज जास्त करायला पाहिजे. काउंटर असतं ना, तसं शिशुपालकडे एक काउंटर असायचं. आणि 99 गाळ्या क्या बोलतं रे उसको, शिव्या. हमको आता भी नाही देखो. शिव्या झाल्यावर त्याचा काउंटर अलार्म वाजायचा, स्टॉप. And then nothing happens. Because he crosses 99, Krishna will kill him. So that is Shishupal. And Rukmi wanted to marry his sister to... Why? You'll say Rukmi is a prince. Why he wants to marry to such a person जो रोज सुबह उठ के गाली देता है? भगवान को नहीं, किसी को भी गाली देते बोले तो आदमी गंदा है. Because संगत. Because Shishupal's association was all these people, Rukmi, Jarasandh, Shishupal, all such people. So that's why association is very, very important. Same, see, they were children of same father, Bhishmaka. In his court also, Rukmi's court also, all the sadhus were coming. सगळे साधू यायचे त्यांच्याकडं आणि ते सुद्धा कृष्णकथा सांगायचे. पण रुक्मीला ते नाही जायचं त्यांच्या कानात. हे बाकीचं सगळं गॉसिप. सो दॅट्स गॉसिप इज व्हेरी व्हेरी डेंजरस. आणि रुक्मिणी ऐकायची देवाबद्दल. आणि भागवतममध्ये ना एकदम चांगलं वर्णन आहे. 10व्या स्कंधात भागवतमच्या रुक्मिणी म्हणते,
श्रुत्वान् गुणभुवान् सुंदर शृण्वं ते निर्विष्ण कर्ण विवरे हरतो नंगतापम रूपम दृशम दृशमितम अखिल लाभम त्यावा अच्युतविष्टा चिंतम अप्रित्यपम मे. शी सेज श्रुत्वा मीन्स हिअरिंग, सुन्ना. श्रुत्वा गुणभुवन सुंदर शृण्वं ते. गुण मीन्स क्वालिटीज. आय हर्ड, मी देवाचे जे सुंदर गुण आहे त्याच्याबद्दल श्रवण केले. निर्विश्य कर्ण विवरे, फ्रॉम माय इयर्स. कर्ण. हरतो नंग तापाम, हरतो, माय हार्ट वॉज स्टोलन. अँड रूप दृशम दृश्मितम, आय सॉ कृष्णा थ्रू द इयर्स. म्हणून आम्ही कधी कधी म्हणतात ना, मला देव आहे का, देव आहे तर माझ्या समोर यायला पाहिजे. आम्ही देव आमच्या समोर आला तरी आम्ही देवाला ओळखू शकणार नाही. दुर्योधनाच्या समोर देव होता, सगळ्या ज्या कौरव होते त्यांच्या समोर देव होता, पण त्यांनी कधी देवाला ओळखलंच नाही. म्हणून आम्हाला देवाला बघायचं आहे तर आम्हाला देवाला फ्रॉम आवर इयर्स, कर्ण चक्षुन. दॅट्स वॉट रुक्मिणी डिड. रुक्मिणी नेव्हर सॉ कृष्णा, शी ओनली हर्ड अबाउट कृष्णा. अँड दॅट्स वाय आम्ही परत परत म्हणतात सगळ्या प्रवचनमध्ये, कान जे आहे हे एकदम पॉवरफुल असतात. कान म्हणजे कर्ण इंद्रिय जे आहे, दिस सेन्स, दी सेन्स ऑफ हिअरिंग इज व्हेरी व्हेरी पॉवरफुल. वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल whom I am giving my ears to. Ears are very very powerful, at the same time they are very dangerous. What will go through our ears, हमारे कान में जो जाएगा वही हमारे हृदय में बस जाएगा. बहुत कुछ गड़बड़ हो रहा है, निकलो वहाँ से, अपने कान मत दो. बट हमको वो अभी nowadays if some gossiping, some चुगली is happening, we'll listen. हाँ क्या हुआ, हाँ इसका ऐसा हुआ क्या, इसका ऐसा हुआ क्या. दो लोग झगड़ रहे हैं तो विल स्टैंड देयर एंड सी ड्रामा. फुकट का चल रहा है ना मूवी. सो वी हैव टू बी वेरी केयरफुल व्हाट वी एसोसिएट, हम किसका संग ले रहे हैं. एंड रुक्मिणी देवी सेड, आई हर्ड अबाउट कृष्णा एंड दैट्स व्हाई आई गिव माय हार्ट टू कृष्णा. गोइंग फॉरवर्ड शी राइट्स अ लेटर टू कृष्णा. ओके, यू नो दिस स्टोरी, तुम्हाला हे सगळं माहीत आहे. देवाला ते पत्र लिहिते आणि देवाला सांगते की तुम्ही मला दुर्गाच्या मंदिरमध्ये या अँड फ्रॉम देअर यू कॅन किडनॅप मी. तर मग देव येतात फ्रॉम द्वारका. कृष्णा कम्स ऑन अ चॅरियट फ्रॉम द्वारका टू विदर्भ. ही टेक्स रुक्मिणी अलॉंग विथ हिम, डिफीट्स एव्हरीवन, अँड कृष्णा इज मॅरिड टू रुक्मिणी. अँड नाव त्यांचं लग्न झाल्यावर ते कुठे राहतात, द्वारकेला. हाऊ मेनी ऑफ यू ऑल हॅव गॉन टू द्वारका? सम ऑफ यू ऑल. ओके. 4 धाम आहे. 4 धाम कुठले आहे आमचे? हां, पुरी जगन्नाथ एक झाला, द्वारका, हां दुसरा द्वारका, तिसरा रामेश्वरम, चौथा बद्रीनाथ. राईट. सो द्वारका इज वन ऑफ इट. तर व्हायला पाहिजे हे 4. हां, हे लिस्टमध्ये ठेवा तुमच्या, हे लिस्टमध्ये असायला पाहिजे अँड वी शुड डू इट. तर लग्न झालं आणि लग्न झाल्यावर मग कृष्णांचे किती हे होते, हाऊ मेनी पॅलेसेस ही हॅड, हाऊ मेनी वाईफ्स ही हॅड? 16,108. अँड रुक्मिणी वॉज प्राईम, शी वॉज दी टॉपमोस्ट क्वीन. रुक्मिणी, सत्यभामा, जांबावती, दे वर ऑल द टॉपमोस्ट क्वीन्स. सो गृहस्थ लाईफ वॉज गोईंग ऑन. एका दिवशी त्यांचं थोडं भांडण झालं एका कुठल्या गोष्टीवर आणि रुक्मिणी रुसली. आणि रुसल्यावर कुठे जातात? हां, माहेरी, माझे माहेर. हां, मग ती रुक्मिणी एका माहेरी गेली. तिचं माहेर कुठे आहे ॲक्च्युली? विदर्भ. पण ती विदर्भात नाही गेली, ती एका दिंडीरवन म्हणून एका जाग्यावर गेली. दिंडीरवन विच इज क्लोज टू विदर्भ, नॉट इन विदर्भ, इट इज क्लोज टू विदर्भ. काय आहे जाग्याचं नाव? दिंडीरवन. ओके. आणि तिथे जाऊन ती तपस्या करायला लागली. आता बघा, वैदिक काळात सगळं तपस्यामध्ये व्हायचं. तुम्हाला काही पाहिजे तपस्या करा, काही नको तपस्या करा, भांडण झालं तपस्या करा, काही चांगलं हे आहे सम जॉयस ओकेजन तपस्या. सो तपस्या वॉज पार्ट ऑफ लाईफ. आता आम्हाला तपस्या करणं म्हणजे खूप कठीण वाटतं. तपस्या म्हणजे काय?
आपली इच्छा दाबून दुसऱ्यांची सेवा करणे म्हणजे तपस्या. We don't want to serve others. We want to serve ourselves. We are self-centric. That's why all the problems happen. When we serve others, we become happy. That is the secret of happiness. आम्हाला खरंच आनंद हे करायचं आहे एक्सपिरियन्स, तर आम्हाला दुसऱ्यांची सेवा करायला पाहिजे. आम्ही जेव्हा स्वतःच्या इंद्रियांची सेवा करतात तेव्हा आम्हाला जास्त आनंद मिळत नाही. तर रुक्मिणी देवी जाऊन तपस्या करत होती, तर ती दिंडीरवन ह्या जागेवर आली. आणि ॲक्च्युली हे दिंडीरवन आहे पंढरपूर. ओके, सो पंढरपूरचं जुनं नाव होतं दिंडीरवन. तो दिंडीरवन का नाव पडलं त्याला? कारण त्या जाग्यावर हजारो वर्ष अगोदर 5,000 वर्ष अगोदर दिंडीरव असं एक नावाचा दैत्य होता. हा एकदम मोठा दैत्य होता. त्यांनी खूप तपस्या केली होती आणि देवतांनी त्यांना वरदान दिलं होतं. आणि हे असे जे दैत्य असतात ना, ते वरदान एकदा मिळालं त्यांना, शक्ती एकदा मिळाली तर मग तीच शक्ती देवांवर प्रयोग करतात. तो हा दिंडीरवनसुद्धा तसाच होता. त्यांनी जी शक्ती त्याला मिळाली तीच शक्ती घेऊन सगळ्या देवांना त्रास करायला लागला. मग सगळे गेले महादेवाकडे. मग महादेव म्हटला चला आम्ही जाऊया विष्णूकडं. मग विष्णूंकडे गेले आणि विष्णूने म्हटलं की माझा अंश पृथ्वीवर जन्म घेणार. आणि टू कट द लॉंग स्टोरी शॉर्ट, जे भगवान विष्णू आहे त्यांनी एका राजांच्या घरी जन्माला आले. ते राजांचं नाव होता श्रीचंद्र आणि त्यांना एक पुत्र झाला, त्याचं नाव होता मल्लिकार्जुन. हे मल्लिकार्जुन जो आहे हे लॉर्ड विष्णू आहे. आणि श्रीचंद्र एकदम तपस्वी राजा होते, ते खूप तपस्या करत होते. आणि मग ह्या मल्लिकार्जुन आणि दिंडीररावाचा हे झालं, युद्ध झालं. आणि त्या युद्धात मग मल्लिकार्जुनने दिंडीरराव दैत्यांचा वध केला. पण जेव्हा हे दिंडीरराव जे दैत्य होतो तो मरत होता, तेव्हा लास्ट श्वासात त्यांनी हरी हरी म्हटलं, 2दा हरी हरी म्हटलं. आणि मल्लिकार्जुन जे आहे ते तर भगवानचेच अंश आहे. मग त्यांनी लॉर्ड विष्णू तिथे प्रकट झाले आणि त्यांनी मरता मरता दिंडीरवानाला विचारलं, तू आता 2 वेळा हरी माझं नाव घेतलं आहे, आता तू सांग काय पाहिजे तुला. ऐसे ये क्या, ये तो बेस्ट है, पूरा ज़िंदगी गड़बड़ करो और मरते हो क्या बोलो. हाँ, 2 बार ही बोलना है हरी हरी, क्या बोलना है, 2 हरी हरी, 2 seconds it takes. लॉर्ड कम्स, विष्णु ही सेज व्हाट यू वांट बाबा, टेल मी. इतना इजी है क्या? आपने कितने लोगों को, आप में से कितने लोगों ने कुणाला मरताना बघितलं आहे? बघितलं आहे का कोणी? बघितलं असेल, मी बघितलं आहे. कसं वाटतात ते? हसत जातात. रोते हुए आते है सब, हसता हुआ जो जाएगा, पिक्चरमध्ये बोलतात ना. कोणाला जाताना हसतं बघितलं का तुम्ही? मी तर नाही मी 2-3 लोकांना बघितलं जाताना एकदम. आय वॉज देअर राईट ओव्हर देअर. I saw fear on their face. They were crying. Their eyes were bulging. They were like, one of them was like, he was shivering. So त्यावेळी हरीचं नाव कुठे येणार तोंडात? आताच एसीत बसून एकदम हे वाचून आम्ही घड्यावर बघतो, कधी खतम होगा ये, कभी जाएंगे हम, संडे है, अभी घूमना है थोडा बाहेर. इथे चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये बसून सुद्धा हरीचं नाव तोंडात येत नाही. आणि जेव्हा आमचं शरीर त्यागणार आम्ही, तेव्हा कशी अवस्था होणार? एवढं पेन होतं बॉडीत. यू डोंट नो व्हॉट यू आर गोईंग थ्रू. इट इज व्हेरी डिफिकल्ट. इफ वी डोंट हॅव प्रॅक्टिस ऑफ टेकिंग लॉर्ड्स हरीज नेम इन आवर लाईफ, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेक लॉर्ड्स नेम वेन वी आर लिव्हिंग. बट बिकॉज इट इज लॉर्ड्स लीला की जे दिंडीरराव दैत्य आहे त्यांनी हरींचं नाव घेतलं. मग जे हे दैत्य आहे त्यांनी देवाला सांगितलं, माझं चुकलं, मला आता हे झालं, अनुभवलं की मी एकदम वाईट केलं. आणि दॅट ऑल डिस्कशन हॅपन्ड. आणि त्याने म्हटलं की ही जी जागा आहे ते माझ्या नावाने प्रसिद्ध व्हायला पाहिजे. जाता जाता डिमनने म्हटलं, लॉर्ड सेड ओके तथास्तु, फाईन, नो प्रॉब्लेम. तर मग त्या दिवसापासून त्या जागेचं नाव म्हणजे पंढरपूरचं जुनं नाव आहे दिंडीरवन. म्हणून हा दिंडीरवन दैत्य होता. तर हे झालं त्याची हिस्ट्री. आता पंढरपूरमध्ये विठ्ठल देव आहे आणि पंढरपूरला
ओके, पंढरपूरला पंढरपूर का म्हणतात? जसे मडगावला मडगाव का म्हणतात? ये तो आना ही चाहिए यार. वाई वाई मडगाव का म्हणतात इथं? मठग्राम. क्या था? मठ था इधर. किसका मठ था? बहुत मठ थे, 7 मठ थे कुछ. किसको पता है कौन है दो टाइम का? कोई नहीं है, राइट. मठग्राम से मडगांव हो गया, राइट. तो वाई पंढरपूर? पुंडलिक. हु इज पुंडलिक? डिवोटी ऑफ लॉर्ड विठ्ठल. सो विल कम टू हिम. सो पुंडलिक. सो पंढरपूर नाव हे भक्त पुंडलिकांच्या वरून आलेले आहे. पुंडलिक, पुंडलिक, पुंडलिक से पंढरपूर, पुंडलिकपूर था पहले, वहाँ से स्लोली द नेम चेंज टू पंढरपूर. त्याला दिंडीरवन सुद्धा म्हणतात, लोहदंड क्षेत्र सुद्धा म्हणतात, कारण दिंडीर जो राव दैत्य होता त्याला लोहाच्या गदेने मारलं होतं मल्लिकार्जुनने, म्हणून त्याला लोहदंड क्षेत्र सुद्धा म्हणतात. गदा तीर्थ सुद्धा म्हणतात, कारण परत गदेनेच मारलं होतं म्हणून गदा तीर्थ सुद्धा म्हणतात, आणि सूर्य तीर्थ सुद्धा म्हणतात. बट मोस्टली इट इज कॉल्ड एज पंढरपूर. ओके. तर आता देव का आले होते? अच्छा, देव मग आता देव येतात. बायको गेली तर मग घरी बसून होत नाही. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चाले नाही. सो लॉर्ड केम फ्रॉम द्वारका सर्चिंग वेर इज रुक्मिणी. सो ही केम टू सर्च रुक्मिणी, बट ही डिडंट गो टू रुक्मिणी. ही सेड, देवांचं कसं असतं माहीत आहे का, एका कामात ते 2-3 कामं होऊन जातात त्यांची, तसं असतात. तर मग ते एका भक्तांकडे गेले, आणि तो भक्त कोण होता? कौन है ये? पुंडलिक, राइट, जिसके नाम से पंढरपूर नाम आया. तो पुंडलिक, आता पुंडलिक कोण आहे नेमका? सगळ्यांची हिस्ट्री आहे. तर पुंडलिक आहे, ह्याची सुद्धा एक विलक्षण हिस्ट्री आहे. भक्त पुंडलिक. तो पुंडलिक एका ब्राह्मणाचा मुलगा होता, आणि ब्राह्मणांचे त्यांचे माता पिता जानुदेव आणि सत्यवती ते त्यांचे पुत्र होते. आणि आता ते भक्त झाले, पण जेव्हा ते लहान होते एकदम दैत्यप्रमाणेच होते. आई वडिलांचं ते सदा हे निराकार करायचे, त्यांची कधीच सेवा केली नाही. जे धन त्यांचे होते ते सगळं वाया घालवलं. त्यांनी कधीच काहीच चांगलं केलं नाही. कोणी? पुंडलिकाने. असंच झालं. कालांतराने ते मोठे झाले. आई वडिलांना वाटलं त्याचं लग्न करून देऊया, लग्न केल्यावर थोडं रिस्पॉन्सिबल होणार. काही झालं नाही. लग्नानंतर सुद्धा त्याचे तसलेच धंदे, काही काम नाही करायचं, सगळे पैसे उडवायचे. असं करून पुंडलिक मोठा झाला. आई वडील सुद्धा आता वयस्थ होत होते, आणि जेव्हा वयस्थ होतात आम्हाला कुठे जायला पाहिजे? दुबई तो जाना ही चाहिए जिंदगी में एक बार, राईट. वयस्थ झाल्यावर कुठे जायचे लोक? काशीला जायचे, राईट. तर मग त्यांनी म्हटलं आम्हाला काशीला जायचं आहे. मग पुंडलिक म्हणाला तुम्ही जा काशीला, मी नाही येणार तुमच्याबरोबर. मग दोघं आई वडील काशीला गेले, आणि सगळंच गाव हळूहळू काशीला जात होतं. मग पुंडलिकाचा विचार आला मनात, बेकार ना, काही काम नाही, सगळं विचार करायचो. मग विचार आलं की असं काहीतरी आहे काशीमध्ये, मी सुद्धा जाऊन बघतो. असंच एकदम टाइमपास, जाके आने का देखते, सब लोग जाते तो मैं भी जाता हूँ. तर मग तो एक घोडा घेतला, म्हणजे घोडासुद्धा होता त्याच्याकडं, म्हणजे सगळे पैसे आई वडिलांचे घेऊन असलं सगळं व्यसन आणि हे ह्याच्यात उडवायचं. मग घोडा घेऊन तो काशीच्या रस्त्याने गेला. मध्ये जाताना एक हे झालं, म्हणजे इट वॉज नाईट. तर मग तो रात्री एका मातंग ऋषीच्या आश्रमात, मातंगच ना, कुकुट मुनी म्हणून होते, त्यांचं एक आश्रम होतं. त्या आश्रमात तो रात्रीसाठी थांबला तिथं, आणि झोपला. मध्यान रात्र झाली, पहाटे होत होती, आणि त्याला सडनली काहीतरी आवाज ऐकू आला. काहीतरी आवाज येत आहे. उठला हा, बघायला लागला काय आवाज आहे. तर त्याने काय बघितलं, 3 स्त्रिया त्या आश्रममध्ये येत आहे पहाटेला, आणि त्या स्त्रिया दिसायला एकदम कुरूप, एकदम काळ्या दिसत होत्या. त्यांच्या कपडे जे होते एकदम काळे झाले होते. दे वर जस्ट व्हेरी टॅटर्ड. आणि हे जे 3 स्त्रिया आल्या, आणि त्यांनी बघितलं की ती 3 स्त्रिया झाडू घेऊन कुकुटमुनीच्या आश्रमात झाडू मारत आहे. आणि झाडू मारता मारता त्यांची जी कांती आहे, त्यांचा जो ग्लो आहे तो स्लोली व्हाईटिश होत आहे, म्हणजे ती सगळी काळं सगळं जात आहे. दे आर बिकमिंग एफल्जंट.
हा एकदम सरप्राईज झाला. मी कधीच असलं बघितलं नाही की असं झाडू मारताना एवढे कुरूप दिसणाऱ्या स्त्रिया हे एवढं चांगलं दिसायला लागल्या. आणि त्यांची सेवा झाल्यावर हे स्त्रिया जे आहे एकदम एफल्जंट, म्हणजे जशी देवकन्या असतात ज्या काल जे आम्ही कोणची कथा बोल रहे थे हम कल, पूतनाच्या वेळी जी पूतना आली कशी होऊन आली, लक्ष्मीप्रमाणे दिसत होत्या, एकदम तेजस्वी. तर हे तिन्ही कन्या ज्या आहे एकदम तेजस्वी दिसायला लागल्या. तर मग दिस गाय पुंडलिक हा म्हणाला, ह्याच्या विचार आला हे काय, म्हणजे इथे झाडू मारल्यावर असं तेजस्वी होतात. तो जाऊन विचारलं त्यांना, तुम्ही कोण आहात आणि हे काय आहे, नेमकं प्रकरण काय आहे. मग त्यांनी सांगितलं की आम्ही कोण आहे. कोण होत्यात त्या तिघं, देव गंगा, यमुना अँड सरस्वती. तर ते म्हणाल्या आम्ही गंगा, यमुना आणि सरस्वती आहेत. आणि म्हणाल्या सगळं लोक जे आहे आमच्यात येतात आणि स्नान करतात आणि त्यांचं सगळं पाप आमच्यात धुवून जातात आणि त्या पापामुळे आम्ही असं काळे झालेलो आहोत. इट्स अ फॅक्ट. वेन वी गो इन गंगा कितना, हाऊ मेनी ऑफ यू ऑल डिड गंगा स्नान एव्हर इन लाईफ? वी शुड डू गंगा स्नान. आम्ही जेव्हा गंगा स्नान करतात ना, खरंच आमचे सगळे पापं क्लिअर होतात, सगळं. इट्स अ फॅक्ट. गंगा, यमुना और सरस्वती तर आता लुप्त झालेलं आहे, पण गंगा आणि यमुना इज देअर. वी शुड गो, राईट. आणि त्यांनी म्हटलं स्नान केल्यावर आम्ही एवढं कुरूप झालं कारण त्यांचं सगळं पाप आम्ही घेतलं, आता आम्ही कसं शुद्ध होणार, म्हणून आम्ही इथे येतात कुकुट मुनीच्या आश्रमात आणि तिथे सेवा करतात. सेवा केल्याने आमची सगळी दुर्गती नष्ट होते, आमचे जे सगळ्या अनर्थ आहे ते नष्ट होतात. म्हणून सेवेवर खूप भर दिलेला आहे. आणि प्रोपादसुद्धा, जेव्हा प्रोपादने हरिकृष्ण आंदोलन चालू केलं, जे इनिशियली लोक यायचे, जे मुले यायचे, जे फॉरेनर्स यायचे त्यांच्याकडं, त्यांना प्रोपाद सेवेमध्ये लावायचे. आणि सेवा केल्यामुळे त्यांची प्रगती झाली. त्यांना काय शास्त्रीय ज्ञान नव्हतं. प्रोपादने कितीतरी लोकांना तिथे इनिशिएशन दिलं, त्यांना जास्त शास्त्रीय ज्ञान नव्हतं. त्यांना काय ब्राह्मण दीक्षासुद्धा दिली, त्यांना जास्त ब्रह्मज्ञानसुद्धा नव्हतं. पण त्यांच्यात एक गुण होता, सेवाभाव. त्यांच्यात जो सेवाभाव होता म्हणून प्रोपादने त्यांना आपलं शिष्य म्हणून स्वीकारलं. तर आमच्यात जेव्हा सेवाभाव असतो तेव्हा देव आम्हाला स्वीकार करतो. म्हणून सेवा करायला पाहिजे. तर ज्यांनी सेवा केली आणि ते एकदम तेजस्वी बनले. मग आणि त्यांनी काय सांगितलं ह्याला पुंडलिकाला, पुंडलिक आणि ते गंगा ना, दे अंडरस्टँड, माणसाला बघूनच कळतं त्यांना. पुंडलिक तू एकदम तुम्ही आपलं काय म्हणतात ते आयुष्य वाया घालवलं. तुझे आई वडील एवढं चांगले भक्त आहे पण तू कधीच त्यांची सेवा नाही केली. तुझ्या घरातच भक्त आहे, तुला कुठे जायची सुद्धा गरज नाही, तुला कुकुट मुनीच्या आश्रमात सुद्धा यायची गरज नाही, तुझ्या घरात भक्त आहे, तू कधीच तुझ्या आई वडिलांची जे भक्त आहे त्यांची सेवा केली नाही, तुझं आयुष्य व्यर्थ आहे. ते ऐकून आणि हे सगळं बघून, कधी कधी वी रिक्वायर अ जर्क, वी रिक्वायर सम मॅजिक टू हॅपन. ते बघून पुंडलिका आँख खुल गई. ही केम बॅक टू हिज सेन्सेस. ही सेड यू आर राईट, आय वेस्टेड माय लाईफ, नाव आय विल गो बॅक. तसाच तो परत गेला. कुठे परत गेला? कुठल्या गावात परत गेला? मोठ्यात. पंढरपूर का नाम ही नहीं था तभी, डिंडीरवन. वाई आई एम टेलिंग यू ना, हमको ये पता होना चाहिए, कल कोई पूछा तो पूरा कहानी आप लोग बोलना चाहिए, राइट. यू ऑल शुड बी प्रीचर्स ऑफ भागवत धर्म, दैट्स व्हाई वी रिपीट. ही गोज बॅक टू डिंडीरवन and he is searching for his parents. Parents are in Kashi. He said, okay, I will serve all the villagers. He started serving the villagers. News reaches parents. Parents are coming back. They come back. They said, we don't want to go to Kashi. I want to see my son. He's become good. So then he starts serving his parents. So why these stories are being told? It is not that right from his birth he was a very devoted child, everything was perfect. He was a demon. Not demon, like demon. And then by doing seva he became a devotee. So seva is very very important. We also like पुंडलिक, आम्ही सुद्धा पुंडलिक प्रमाणेच आहो. असं नाही की आम्ही परफेक्ट आहो, आमच्यात सुद्धा खूप त्रुटी आहे, खूप बाकीचे अनर्थ आहे. पण ते अनर्थ, ते त्रुटी सेवा केल्याने नष्ट होऊ शकतात. आणि मग तो आपल्या आईवडिलांची सेवा करायला लागला.
आता तुम्ही म्हणणार ओके, आई वडिलांची सेवा केली, आई वडीलसुद्धा भक्त होते, हेच केलं म्हणून विठ्ठल आले का त्याला भेटायला? आता विठ्ठल आले ना, दिसतात बघा तिथे, विठ्ठल येऊन उभे राहिले तिथं, हेच फक्त केलं म्हणून आले का? नाही, याच्या अतिरिक्तसुद्धा त्यांचं आणखीन एक हिस्ट्री आहे. हे भक्त पुंडलिक कोण होते त्यांच्या पास्ट लाईफमध्ये? ही कुठली लीला आहे आठवते तुम्हाला कोणाला? कोण आहे पाठीमागे? विष्णू आहे बघा, कृष्ण आहे मध्ये. नाही, अजामेल नाही. दिस इज किंग मुचुकुंदा. भागवतममध्ये उल्लेख आहे, मुचुकुंदा म्हणून एक राजा होते. त्यांनी हजारो वर्ष देवांसाठी लढले. कोणाची? विथ डिमन्स. अँड वेन ऑल दी वॉर वॉज ओव्हर, एव्हरीवन वॉज किल्ड, ही वॉज टायर्ड. देन ही वेंट टू दी डेमिगॉड्स. अँड देन द डेमिगॉड्स आस्क्ड हिम, काय वरदान पाहिजे तुला? तू आमच्यासाठी एवढा लढला आणि सगळ्या असुरांना मारून टाकलं. तो म्हणाला, आता तुमच्या आई फॉट फॉर थाउजंड्स ऑफ इयर्स. माझी सगळी जी फॅमिली मेंबर्स इज एव्हरीवन इज गॉन. नाव आय एम अलोन अँड आय एम टायर्ड. आय जस्ट वॉन्ट टू स्लीप. वेन वी आर टायर्ड वी वॉन्ट ओनली स्लीप, राईट? सो ही सेज, आय वॉन्ट टू स्लीप. मला वरदान द्या की मी चांगली, मला झोप यायला पाहिजे, आणि मला जो उठवणार त्याला, मला कोणसुद्धा उठवणार त्याला बघताच मी भस्म करून टाकणार, असं वरदान द्या. देव म्हणाले ओके. मग तो एका गुफेत झोपला होता. ओके, ही एक पार्ट झाला. जेव्हा भगवंत द्वारकेत होते तेव्हा त्यांच्यावर एका कालयौवन नावाच्या दैत्याने आक्रमण केलं. आणि एका बाजूला कालयौवन होता आणि एका बाजूला जरासंध होता. हे दोघांनी अटॅक केलं टुगेदर. ओके, इंडिया पे कैसा भी टुगेदर अटैक हो रहा है दोनों साइड से, वैसा एक साइड काल यौवन आ रहा है, वो लोग यौवन है ना, और यहाँ से जरासंध आ रहा है, तो दोनों एक साथ आ गए. सो देन कृष्णा, व्हाट कृष्णा डिड, ये बहुत, दिस वॉर इज वेरी यूनिक वॉर. व्हाट, काय केलं देवाने? भाग गए. रणछोड़ राय, गुजरात में मंदिर है रणछोड़ राय मंदिर. लॉर्ड स्टार्टेड रनिंग फ्रॉम द बॅटल. आणि हा काल यवन त्यांच्या पाठीमागे धावत आहे. अरे रुक, कहाँ भाग रहा है, रुक. आणि देव हसत आहे आणि ही जस्ट रनिंग, ही इज नॉट वेटिंग. देव पळत कुठे आले? पळत नाही, पळत नाही देव, चालत आले. आणि ह्यांच्या मागे हा पकडत होता, देव लागलेच नाही त्याच्या हाताला. ते ह्यांच्या गुफेत आले, मुचुकुंदाच्या. आणि मुचुकुंदाच्या गुफेत येऊन तिथे बाजूला थांबले. आणि मुचुकुंदा आला पाठीमागे. आणि मुचुकुंदाला कुणाला बघितलं? ह्यांना, सॉरी, कालयवन आला पाठीमागे. आणि कालयवनने मुचुकुंदला बघितलं. मुचुकुंद झोपला आहे. कालयवनला वाटलं कृष्णा माझ्याकडून पळले आणि तिथे येऊन झोपले असेल म्हणून. तर ही किक्ड हिम. कालयवन किक्ड मुचुकुंदा. And Muchukunda had a boon. Whoever wakes me up, I will burn him. So he gets up and he burns this Kali Yavana. So you will say, why Krishna did this? Krishna could have killed him. But Krishna wanted to come and meet Muchukunda. Just put that off. Wanted to kill Muchukunda. So then Muchukunda gets up, he sees everything, what has happened, and he sees the Lord. Lord is very effulgent, Tejasvi. He realizes that Lord has come to bless me. तर मग ते देव त्यांना विचारतो, मुचुकुंदा, तुझ्यावर आम्ही खूप प्रसन्न आहोत. तू देवांसाठी खूप कार्य केलं, तू खूप धडपडला देवांसाठी, तुला काय पाहिजे? मुचुकुंदा सेज, आय डोंट वॉन्ट एनिथिंग लॉर्ड. I want to see you like this in this form of yours forever. This is what I want. I don't want anything else. जगन्नाथची आमचं तसंच प्रार्थना असते ना, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवा तुम्ही. लेट मी सी यू ऑलवेज लॉर्ड. हेची दान देग देवा तुझा विसर न व्हावा. ते दान मागायला पाहिजे देवाकडे. दुसरं दान मागून काय फायदा नाही आहे, राईट? मग मुचुकुंदाने तेच म्हटलं की मला तुमचे हे जे सुंदर स्वरूप आहे त्याची अनुभूती सदैव व्हावं. मग देवाने म्हटलं बरं, तथास्तु. आणि त्याला सांगितलं, तुझ्या पुढच्या आयुष्यात, पुढच्या जन्मात तू एक भक्त होऊन दिंडीरवन ह्या क्षेत्रात येणार आणि तेव्हा मी तुझी ही इच्छा पूर्ण करणार. आणि हाच मुचुकुंद राजा पुढच्या आयुष्यात जन्म घेतो पुंडलिक म्हणून. आणि म्हणून देव येतात. तर
आता देव येतात आणि मग काय होतं देव आल्यावर, हे आय थिंक दिस इज देअर इन आय फॉरगॉट द पुराण बट इट इज देअर इन सम पुराण. तर इथे त्याचा उल्लेख आहे की जेव्हा देव येतात तिथं काय होतं. पुंडलिक पाठ मोरा बसला चरणधूत मातेचे. सो पुंडलिक पाठ मोरा बसला, पाठ करून बसला, दाराकडे पाठ होती, आणि चरणधूत मातेचे मीन्स मदर पॅरेंट्स लेग्स ही वॉज प्रेसिंग. कोटी सूर्यप्रभा तसा लक्ष्मी नायक उभा. आणि तिथे कोण आला? लक्ष्मी नायक. लक्ष्मी नायक म्हणजे विठ्ठल. आणि कसा होता? कोटी सूर्याची प्रभा. देयर वॉज लॉट ऑफ लाईट अँड ती वारणित शोभा वेदशास्त्र अर्थक. ते पुंडलिक घाबरला म्हणे एवढा प्रकाश कैसे पडला. सो पुंडलिक स्टार्टेड थिंकिंग why suddenly in the night there is so much light, and Vitthal Dev was standing behind. म्हणोनी अवलोकन लागला तो देखिला भगवंत. If he turns and he sees Lord is standing over there. तव हाती पित्याचे चरण तेतुनी केली हरीला नमन. But he was pressing the legs of his parents, he was serving. So from there only he offered obeisances. तिथून केला हरीस नमन. मग वाम हस्ते करून वीट नीट टाकली बसायला. So if someone comes to our house, there is an we have this natural thing that we offer is a come and sit. Would you like to have a glass of water? And then we discuss why you have come. First only we do. Nowadays they ask why you have come. क्यों आया है? So previously, come, sit, you want some water, then why you have come, right? So things are different now. So then, since he was standing, ते उभे होते, म्हणून पुंडलिकाने काय केलं? वीट घेतली आणि म्हटलं देवा मी येतो, 1 मिनिट द्या मला आणि तुम्ही ह्या विटेवर बसा किंवा वीट घ्या आणि बी कम्फर्टेबल. मग देव त्या विटेवर उभे राहिले. म्हणून विठ्ठल हे नाव श्रीकृष्ण भगवानांना मिळाले. विठ्ठल म्हणजे जे विटेवर उभे आहे, म्हणून विठ्ठल. भजनात सुद्धा आम्ही म्हणतात पुंडलिकेच्या भेटी परब्रह्म आले ग. परब्रह्म म्हणजे कृष्ण. आणि तोच श्लोका, परब्रह्माचा श्लोका अर्जुन सुद्धा म्हणतात भगवद्गीतेत 10व्या चॅप्टर 12 श्लोका. परम ब्रह्मा परम धामम पवित्रम परम भवाम पुरुषम शाश्वतम दिव्यम देवजम विभू. ही सेज परम ब्रह्मा परम धामम परम पवित्रम परम भवम. लॉर्ड यू आर परम ब्रह्मा, यू आर परम ब्रह्मा परम धामम. ऑल धाम्स आर इन यू अँड यू आर पवित्र. तर जे आम्ही भगवद्गीतेत म्हणतात ते आम्ही तुकाराम महाराजांच्या अभंगात सुद्धा म्हणतात. तर असे देव मग द्वारकेहून कुठे आले? दिंडीर वनात आले. आणि दिंडीर वनात ते पुंडलिकाला भेटायला आले. आणि मग पुंडलिकाने वीट त्यांना दिली, ऑफर केली आणि त्याच्यावर उभे राहिले, म्हणून त्यांचं नाव झालं विठ्ठल. मग पुंडलिक पूर्ण रात्र नाही, एक 2-3 तास देवाची आपल्या आईवडिलांची सेवा करत होता. आणि त्यांना जेव्हा झोप लागली तेव्हा तो उठला आणि देवाकडे गेला देवांना भेटायला. आणि जेव्हा देवांना भेटायला गेला तोपर्यंत देव एकदम स्टोन झाले होते. ही हॅड बिकम स्टोन अँड ही हॅड पुट हिज हँड लाईक दिस ऑन दी वेस्ट अँड ही वॉज स्टँडिंग लाईक दिस. देव कशाला असे उभे आहे? असं वाय ही स्टँडिंग लाईक दिस, म्हणजे असं दिस पोज. ओके, ॲट द एंड ऑफ दिस विल डिस्कस. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, त्याच्यात त्यांनी वर्णन केलं आहे देव असे कशाला आहे उभे म्हणून. तर मग ते तिथे तसंच स्थापित झाले. आणि मग तिथे देवांना स्थापित करून दिंडीरवन ह्या गावाला नाव पुंडलिकाच्या नावाच्या पाठी पंढरपूर असं मिळाले. तर इथे आम्ही बघितलं तर थोड्या वेळानंतर मग पुंडलिकाने देवाची परत प्रार्थना केली आणि तेव्हा
देव पुंडलिकाशी बोलायला लागलं. आणि हा एकदम सुंदर संवाद आहे दोघांमध्ये, पुंडलिकामध्ये बरोबर आणि देवांबरोबर. तर देव म्हणतात, भगवान सेज फर्स्ट, 2च श्लोक इथे दिले आहे, पण खूप जास्त चांगला संवाद आहे. 1 मिनिट. या या तर भगवान म्हणतात, आगमो हि वर्णदांतु प्रीत्यते मुनी सतम प्रीतो आराधना तस्मात् प्रसन्नस्मी मे. गया ये. I'll remove it. It'll take time. आगमो हि वर्णदान्तु प्रियते मुनी सतम. What I have to do? Escape. राव आता जातले. ओके, सर देव म्हणतात, आगमो हि वरदांतु प्रियते मुनी सतम पित्रो आराधना तस्मात् प्रसन्नस्मी न असंशय. ते देव पुंडलिकांना सांगतात, पित्रो आराधना तस्मात, तू पित्रांची आराधना केली आणि हे पित्र जे आहे तुझे ते माझे भक्त आहे, म्हणून मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालो आहे आणि मी स्वतः इथे आलो आहे तुला भेटायला. अत्र न संशय. आणि मग ते पुंडलिकाला विचारतात, पुंडलिक तुला काय पाहिजे, काहीतरी विचार, तुला देतो मी, काय पाहिजे तो देतो. आणि पुंडलिक मग खूप देवांची स्तुती करतात, देवांना आणखीन असं नमन करतात, त्यांना खूप आणखीन काही सांगतात आणि फक्त एकच गोष्ट त्यांच्याशी मागतो आणि तेच इथे लिहिलेलं आहे. आता ते काय मागतात ते म्हणतात, पुंडलिक म्हणतात, न याचे हम वरम देवम विषयम सहभंगुरः कल्पवृक्ष पृषणे तू कृष्णमाद विना भंग्रम काल परवीक्षम. नो व्हॉट इज दिस? कल्पवृक्षम पृषणेतुम कृष्णमंद विना दुर्भग. सो ही सेज, ना याशे हम वरम देवा, मला काय वर नको, विषयम क्षणभंगूर, कारण हे जे मी मागणार आहे, म्हणजे जे लोक मागतात किंवा या संसारमध्ये काय आहे ते विषय आहे. विषय म्हणजे मटिरियल, आणि ते काय आहे, क्षणभंगूर. क्षणभंगूर मीन्स it will be finished. If I ask for wealth, it will be finished. Shanabhangur, it will remain for some time. I want to be very famous. After you die, who ask? No one will ask for you. So everything is Shanabhangur. मला ते नको. आणि ते काय म्हणतात, कल्पवृक्ष प्रसन्न, माझ्यावर जर कल्पवृक्ष प्रसन्न आहे तर मी का इथे ना एक कृषमंडू म्हणजे काय मराठीत? कृषमंडू कुठला फळ आहे? कृषमंडू भोपळ्याला कृषमंडू म्हणतात. तर ते पुंडलिक म्हणतात, माझ्यावर कल्पवृक्ष प्रसन्न आहे तर मी का भोपळा घेऊ, मला भोपळा नको आहे, मला तुमची जी कृपा आहे ती पाहिजे. आणि मग पुढच्या श्लोकात ते सांगतात, तुमचं जे हे दुर्मिळ, इवन देवतांना हे दुर्मिळ आहे तुमचे हे दर्शन जे मला तुम्ही दिलेलं आहे, मला सदैव ह्या दर्शनाची अनुभूती होऊ द्या, ते मागतात. तर हे पुंडलिकाने देवाशी काय मागितलं ते आम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. जेव्हा आम्ही देवासमोर जातात, आता एवढं लोक पंढरपूरमध्ये जातात, थोडे वारी करून जातात, चालत जातात, देवाचं दर्शन करायला 6 तास 7 तास 8 तास लागतात, 1 दिवससुद्धा लागतो, आणि मग काही क्षणासाठी देवाचं दर्शन होतं. आणि त्या क्षणात आम्ही देवाशी काय बोलतो हे खूप महत्त्वाचं असतं. असं नाही की देवाच्या समोरच जाऊन बोलायला पाहिजे, इथे सुद्धा बसून देवाची आराधना करून आम्ही देवाशी बोलू शकतो. पण तिथे जाणं म्हणजे एक आमची तपस्या आहे, देवाला असं दाखवायला की सांगायला की तुम्ही किती इम्पॉर्टंट आहे माझ्या आयुष्यात, मी 3 दिवस 4 दिवस चालत येणार तुम्हाला भेटायला. दिस वे वी शो आवर लव टू दी लॉर्ड, राईट.
आणि देवासमोर जाऊन आम्ही काय मागायला पाहिजे. पुंडलिक हा एवढा मोठा भक्त आहे, त्याच्या नावाच्या पाठीमागे पंढरपूरला नाव पडलं, त्यांनी काय मागितलं ते बघायला पाहिजे. आम्ही तर डॉक्टर बनतो, इंजिनियर बनतो, मुलांना सांगतो डॉक्टर बनायला पाहिजे, ह्याच्यासारखं डॉक्टर बन, एक कोणतरी मोठा डॉक्टर असेल त्याच्यासारखं बन, ह्याच्यासारखं इंजिनियर बन. आम्ही कुणाची तरी त्यांना उपमा देतो ना, त्याच्यासारखं बन, डॉक्टर, इंजिनियर बन, बिझनेसमॅन बन, काहीतरी बन आयुष्यात. तसंच भक्तीत सुद्धा आम्हाला माहीत असायला पाहिजे कुठल्या भक्तासारखं बनायला पाहिजे. पुंडलिकसारखं बनायला पाहिजे. पुंडलिक जेव्हा देव स्वतः आले त्याच्यासमोर, त्याने काय मागितलं, म्हटलं हे सगळं विषय वस्तू क्षणभंगूर आहे, दिस विल कम अँड गो, आय डोंट वॉन्ट दिस लॉर्ड, व्हॉट आय वॉन्ट, दिस फॉर्म ऑफ युअर्स शुड ऑलवेज रिमेन, आय शुड ऑलवेज बी मेडिटेटिंग ऑन दॅट फॉर्म. आणखीन एक भक्त होते ज्यांनी असंच मागितलं जेव्हा देव त्यांच्या समोर आले. कोण होते ते? प्रल्हाद. वेन नरसिंहदेव केम, नरसिंहदेव सेड, प्रल्हाद काय पाहिजे, व्हॉट यू वॉन्ट, टेल मी. Prahlad said, I am not doing business with you, Lord. I am not doing bhakti so that I get something from you. This is not business. But if at all you want to give something, first he said, let my father get liberated. He said, okay, done. He says, let me always remember you. Always protect me. That's what Prahlad Maharaj asked. He also asked, Prahlad Maharajने नरसिंहदेवाशी असं सुद्धा म्हटलं की या विश्वात जेवढे सुद्धा जीव प्राणी आहे त्यांचं सगळ्यांचं पाप मला द्या आणि त्यांना सगळ्यांना तुम्ही वैकुंठात घेऊन जा. दॅट इज अ डिवोटी. अ डिवोटी इज वन हू विल सी दॅट ही डज कल्याण ऑफ एव्हरी वन. म्हणून आम्ही कालसुद्धा डिस्कस करत होतो की जेव्हा आम्ही माझं आणि माझ्या कुटुंब त्याच्या अतिरिक्त विचार करायचा प्रयत्न करतात, तेव्हा आम्ही आमचं मन आणि आमची जी ॲबिलिटी आहे त्यांना थोडं मोठं होतं आम्ही. नाहीतर आमचं काय, माझा कुटुंब, माझा परिवार, माझा कुत्रा, माझं माजर, माझं घर, सगळं माझं, म्हणजे त्याच्या अतिरिक्त नाही. 2 कुत्रे भांडणार, माझा कुत्र्याला काय नाही झालं ना. नाही, तुकाराम महाराज म्हणतात, मी का म्हणतो असं, तुकाराम महाराज आपल्या श्लोकामध्ये पुढे म्हणतात, ते माजर कुत्री तर सगळीचकडे आहे आणि आम्ही हे माझं, हे तुझं माझं नाही, हे धृतराष्ट्राच्या टाईमवरून चालत आहे. मामकाह पांडपुत्र किम अकुर्वत संजय. हे काय नवीन नाही आहे, आम्ही सुद्धा त्याच्यातच सहभागी होणार. सो वेन वी गो फॉर विश्व कल्याण, आणि आम्ही आय ऑलवेज टॉक टू द बॉयज, इस्कॉनमध्ये हा प्लॅटफॉर्म एवढं सहज मिळतो. आम्ही इस्कॉनमध्ये काय करतात, आम्ही एक दुसऱ्यांना ओळखत सुद्धा नाही. करेक्ट, इथे यायच्या अगोदर आम्ही नाही ओळखतो एक दुसऱ्यांना. आता बघा सगळं बरोबर बसून हरिकथा ऐकतात, एक दुसऱ्यांना मदत करतात, हे सगळं चांगलं वातावरण निर्माण करतात. हे काय आहे, हे विश्व कल्याण करण्याची संधी आहे. दिस इज अ प्लॅटफॉर्म प्रोपाद हॅज गिवन, जे आम्ही बाहेर लिहिलेलं आहे बघा, जाताना तुम्ही वाचाल, 7 पर्पजेस ऑफ इस्कॉन. इस्कॉन जेव्हा प्रोपादने स्थापित केली होती तेव्हा प्रोपादने सगळं लिहिलं होतं. असंच प्रोपाद इज अ जीनियस, म्हणून आम्ही गुरुपूजा करतात. ही इज अ जीनियस पर्सन, त्याने सगळं इस्टॅब्लिश केलं होतं. त्याच्यात एक आहे इस्कॉनचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे. इस्कॉनचं ऑब्जेक्टिव्ह आहे लोककल्याण, विश्वकल्याण, आणि सगळ्या जे भक्त आहे त्यांना बरोबर येऊन हरिकथा करण्याचा एक वातावरण द्यायला पाहिजे. तर जेव्हा आम्ही इस्कॉनमध्ये येतात, सेवा करतात, आता एवढी मोठी रथयात्रा केली, 2,000 ते 3,000 भक्त आणि बाकीचे जे बाहेरचे लोक आले त्यांनी देवाला बघितलं, त्यांची सुकृती चालू झाली. आणि कुणी केली? तुम्हीच सगळ्यांनी केली, सेवा केली ना. आणि हे तुम्ही कुणाला, किती लोकांना ओळखतात? ते 3,000 लोक आले होते, एक 10 लोक, 20 लोक, 100 लोकांना ओळखणार, सगळ्यांना तर नाही ओळखणार. पण तुम्ही सगळ्यांनी जी ही सेवा केली जगन्नाथाची रथयात्राची, त्याच्यामुळे 3,000 लोकांना जगन्नाथाला बघण्याचा सौभाग्य आणि सुकृती मिळाली. दॅट इज जगकल्याण, दॅट इज जगकल्याण. आणि ते आम्ही घरी बसून होऊ शकत नाही. वी कॅन गो टू सम लायन्स क्लब, दिस क्लब, दॅट क्लब, अँड वी कॅन डू समथिंग, पण त्याचं इम्पॅक्ट एवढा मोठा नाही होणार. त्याच्यातसुद्धा आम्ही काय देणार? रोटी कपडा मकान. कुणाकडे काही शिक्षण नाही आहे, त्याला थोडे पैसे द्या, तो शिकणार. मग काही घर नाही तर घर बांधून द्या. पण ते सगळं करायला पाहिजे, पण ते सगळं ह्या जीवनात मग संपणार त्याच्यानंतर. पण जेव्हा आम्ही लोकांना भगवत मार्गात लावतात, हे ह्याच आयुष्यात नाही, बट फॉर इटर्नॅलिटी ही इज कनेक्टेड. तर इस्कॉनमध्ये हे जे विश्व कल्याण करण्याची जी संधी आहे ही खूप आहे आणि खूप जास्त आहे. तर इथे पुंडलिक तेच म्हणतात, मला हे नको, हे क्षणभंगूर आहे.
म्हणून नेक्स्ट टाइम हा शब्द एकदम डोक्यात जायला पाहिजे, क्षणभंगूर. सो वेन समवन सेज समथिंग टू यू, यू फील बॅड, क्षणभंगूर. डोंट फील बॅड, दी क्षणभंगूर. यू फील बॅड बट यू नो. डोंट म्हणजे मनाला लावून घेऊ नका. मग ते 2 दिवस 3 दिवस तेच रडायचं नाही. म्हटलं कोणी काहीतरी 1 दिवस रडा आणि मग बाहेर सरा, का क्षणभंगूर आहे. मग दुसऱ्या दिवशी कोणी तुम्हाला चांगलं म्हटलं ते सुद्धा घेऊन बसू नका. हो मुझेही बोला उसने, मैं ही चलाता हूँ ये सब. क्षणभंगूर. सो एव्हरीथिंग इज क्षणभंगूर. काय व्हॉट इज शाश्वत? फक्त देवाची भक्ती शाश्वत आहे. त्याच्यात मन लावा. माझं जप कसं सुधारू मी, मला हरिभक्ती रोज, हरिकथा रोज कशी ऐकू मी. मला काम आहे 8 तास 9 तास 10 तास काम असतं, मग हे असतं. मी कसं माझं जे जीवन आहे मी कसं अरेंज करू, कसं मी कुठल्या 2 कामाच्या मध्ये 10 मिनटं मिळणार का मला, मी काय ऐकू शकतं का. लाईफ शुड बी अरेंज इन सच अ वे दॅट प्रॅक्टिसिंग भक्ती बिकम्स इझी. नाहीतर आम्ही सगळं परफेक्ट करतो. घर असायला पाहिजे, पाणी यायला पाहिजे, गरमी नाही व्हायला पाहिजे, हे नाही व्हायला पाहिजे, हे ते सगळं करायला पाहिजे, पण त्याच्यात जास्त टाईम नाही घालायला पाहिजे. जास्त टाईम घालवायला पाहिजे. हाऊ टू अरेंज माय लाईफ इन सच अ वे दॅट प्रॅक्टिसिंग भक्ती बिकम्स व्हेरी इझी. आणि भक्ती म्हणजे काय? देवाचं कीर्तन करणं, देवाचं जप करणं, देवाची हरिकथा करणे, देवाची सेवा करणे, यथाशक्ती प्रचार करणे, यथाशक्ती. हे आहे भक्ती. भक्ती मार्ग एकदम सोपा. आता आम्ही बघणार तुकाराम महाराज काय म्हणतात भक्तीबद्दल. तर मग वाय ही इज स्टँडिंग विथ बोथ हिज हँड्स ऑन हिज वेस्ट. तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठल भगवान असे राहतात आम्हाला सांगायला की हे जे जग आहे, दिस इज लाईक द मटिरियल वर्ल्ड, दी व्हॉट यू कॉल भवसागर. हे भवसागर आहे. हे भवसागर तुम्ही जर माझे भक्त बनला तर हे भवसागरचं जे पाणी आहे इट विल बी टिल युअर वेस्ट. यू विल नॉट गेट ड्राउंड. तुम्ही बुडून नाही जाणार. कमरेपर्यंतच पाणी आहे. म्हणजे तुम्हाला वाटलं आता सागर क्रॉस करायचा आहे, भवसागर, वैकुंठाला जायचं आहे तर भवसागर आहे ना, ते फोटोत दिसतो बघा, भवसागर आहे, तो क्रॉस करून जावं लागतं. विठ्ठल देव म्हणतात तुम्ही भक्त बनलात तर हा जो भवसागर आहे ह्याचे पाणी तुमच्या कमरेपर्यंतच येणार, तुम्हाला बुडवून नाही टाकणार. वॉटर इज ओनली दिस मच, डोंट वरी, बिकम माय डिवोटी. दॅट इज वाय ही इज स्टँडिंग, वन ऑफ द रिझन्स ही इज स्टँडिंग विथ हिज हँड ऑन हिज वेस्ट. तर खूप कथा आहे विठ्ठल देवांची, खूप संत आहे, खूप. म्हणजे तुम्ही जर पंढरपूरला गेले आहे हो आणि कुणी तुम्हाला ॲक्च्युली दाखवलं आहे पंढरपूरचे मंदिर, पंढरपूरचा एंट्रन्स बघितला आहे तुम्ही? एंट्रन्स, देवळाचा एंट्रन्समध्ये जायला जागा आहे का? किती लोक गेले आहे पंढरपूरला? परत एकदा हात. सगळेच गेले आहे. एंट्रन्स कसा आहे? मंदिरचा एंट्रन्स एकदम भव्य असतो ना. पंढरपूरचा एंट्रन्स आठवतो तुम्हाला? गर्दी नाही आहे तेव्हा तुम्हाला आठवणार, गर्दीत काही कळणार नाही. कधी आतमध्ये गेलो बाहेर कळत नाही, देव आले गेले, किधर से डाला किधर से निकाला समजेगा ही नाही. ओके. पंढरपूरचा जो एंट्रन्स आहे तो सामने क्या बोलते यार, पुढून नाही आहे, बाजून जायचं आहे. पुढून कोण आहे? फ्रंट में कौन है? स्टेप्स है वहाँ पे. स्टेप्स के पास कौन है? किसका समाधी है? नामदेव. नामदेव पायरी आहे म्हणून बघितलं तुम्ही, तुम्हाला माहिती आहे नामदेव पायरी. तर जी मेन एंट्रन्स आहे, स्टेप्स आहे तिथं, इनिशियली आहे ना तिथे नामदेव पायरी आहे. नामदेव कोण होते? संत होते, मोठे संत. आय थिंक 1100 नामदेव, 1100 म्हणजे ऑलमोस्ट 900 वर्ष अगोदर. आणि नामदेव एवढे मोठे संत होते की ते जेव्हा त्यांचं जायचं वेळ आलं ती पायरी उघडली आणि ते त्याच्यात गेले. आणि नामदेवच नाही गेलं, त्यांची फुल फॅमिलीच गेली, फुल फॅमिली ओ देर. त्यांचे इवन दे आर सर्वंट्स ऑल्सो, राईट, सर्वंट्स ऑल्सो वेंट देर इनसाइड. सो दे आर ऑल देर. आणि ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट वी डोंट पुट अवर लेग ओव्हर देर. सो तुम्ही जेव्हा नेक्स्ट टाईम पंढरपूरला जायला पाहिजे. आता जाऊ नका, आता एकदम फुल आहे. एका महिन्यात ना माताजी, कधी जायचं माताजीला माहीत आहे मराठी सगळं. पंढरपूर उडुपी गोव्याच्या एकदम जवळ आहे, एकदम जवळ. हे 2 धाम जे आहे, उडुपी धाम आणि पंढरपूर धाम, एकदम जवळ आहे. जास्त टाईम लागत नाही. उडुपीला जायला 3 तास आणि पंढरपूरला 6 तास. वर्षात 3-4 वेळी तरी जायला पाहिजे आम्ही, पण आम्ही आयुष्यात एकदा जातात.
गेलो मी, एकदा गेलो पंढरपूरला, अरे 3 महिने में 4 जाना चाहिए, राईट. सो एकदम जवळ आहे, जास्त दूर नाही आहे. एका दिवसात, एक नाही 2 दिवससुद्धा पुरे आहे जाऊन यायला, म्हणजे ॲटलिस्ट 2.5 days गुड इनफ, राईट. तर ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट नामदेव पायरी आहे ॲट द स्टार्ट. म्हणजे हे संत जे होते पंढरपूरचे, एकदम पॉवरफुल संत होते सगळे. हे एकच नाही, खूप संत होते पंढरपूरचे. आणि ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट इवन नाव नामदेव पायरीवर आम्ही पाय नाही ठेवत, तिथे माता लावून जातात. आणि टेम्पलमध्ये जायला बाजूने जातात, आतमध्ये बाजूने जातात. जसे आम्ही उडपीला बाजूने जातात, तसे इथे बाजूने जातात. आणखीन कोण संत होते पंढरपूरचे? थोडी नावं सांगा, कोण कोण? नामदेव विसेट, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, राइट, जनाबाई, और चोखामेळा, और संत गोरा कुंभार, और हाँ नरहरी सोनार, सोनार ना, हाँ, और 8 हो गया, 8. सावतामढ़ी, आई डोंट नो. 9, आई डोंट नो द पास्ट टाइम, सॉरी. और 10, और एक बोलो. 10 तो मालूम होना चाहिए, मुझे भी नहीं मालूम. आपको आप बोलेंगे तो मैं भी सुन. ज्ञानेश्वर, हाँ, हमने बोला रहेगा, नहीं बोला रहेगा. सो हे जे संत आहे ना, तुम्ही इवन जेव्हा आम्ही साईडमधून आतमधून जातात बघा, तेव्हा सगळ्या भिंतीवर त्यांनी पंढरपूरमध्ये भिंतीवर सगळ्या संतांचं नाव आणि त्यांचे थोडे हे लिहिलेले आहे, कोण आहे ते संत. ते जाता जाता ते वाचू शकतात. आम्ही नेक्स्ट टाईम तुम्ही जाणार तेव्हा लक्षात ठेवा. तर आता आम्ही एका संतांचे 1-2, जस्ट चेक हाऊ मच टाईम दे विल टेक. 1-2 श्लोका वाचूया आणि त्याच्यानंतर आम्ही मग थांबूया. हां, तर हे मी 3 श्लोका घेतले आहे तुकाराम महाराजांचे. तर तुकाराम महाराज आता काय म्हणतात बघा इथं. आणि नाव आता जेव्हा आम्ही हे वाचणार, यू विल फाइंड सिमिलॅरिटी बिटवीन भगवद्गीता अँड व्हॉट तुकाराम महाराज इज सेइंग. व्हेरी सिमिलर. तुकाराम महाराज म्हणतात, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. सकळ्यांचा पाय माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आय एम पुटिंग माय, मी सगळ्यांना दंडवत करतो. आणि तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही तुमचे आयुष्य व्यर्थ करू नका. आणि माझे दंडवत आहे तुम्हाला सगळ्यांना, तुमचे पाय पकडतो मी, तुमचे चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन, करुणीय मन एकविध. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकविल. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. असला व्यापार करायला पाहिजे ज्याच्याने असला लाभ होणार की तो लाभ तुमच्याकडून कधीच कोणी घेऊ शकणार नाही. असला व्यापार करायला पाहिजे, तुकाराम महाराज म्हणतात. आणि तो कसला व्यापार आहे? भक्तीचा व्यापार. जेव्हा आम्ही भक्ती करतो, आमच्या जीवनात जो लाभ मिळतो, भक्तीचा लाभ, तो आमच्याकडून कोणीच घेऊ शकत नाही. ह्याच आयुष्यात नाही तर पुढच्या सगळ्या आयुष्यात. म्हणून काल आम्ही तेच म्हणत होतो, आम्ही का आलो इथं, आम्ही काहीतरी सुकृती केली असणार आमच्या ह्या आयुष्यात किंवा अगोदरच्या आयुष्यात, म्हणून आम्ही इथं बसून हरिकथा ऐकतात. तर तुकाराम महाराज हे आपल्या अभंगात म्हणतात. यू चेक. हां, मग तुकाराम महाराज म्हणतात, मनुष्य जीवनाच्या सार्थक, ते म्हणतात तरीच तो इथे काय म्हणतात ते, की आयुष्याचा नाश करू नका, जन्म सार्थक करा. आणि पुढे काय म्हणतात, तरीच जन्म यावे दास विठोबाचे व्हावे. आणि जन्म आला म्हणजे आम्ही म्हणतात की हा जन्म आमचा लास्ट जन्म असायला पाहिजे, याचा आणि जन्म नाही घ्यायला पाहिजे. पण ते म्हणतात तरीच जन्म यावे दास विठोबाचे व्हावे. नाही तरी काय थोडी श्वासन शुकरे बापुडी. आय थिंक दिस इज दिस इज द श्लोका वेअर ही सेज कॅट्स अँड डॉग्स. शुकरे मीन्स हे ना, श्वासन शुकरे. या श्वान या. जन्म आलियाचे फळ, अंगी लागे नेदी माळ. तुका म्हणे भले त्याचे नाव मानवाले. सो हिअर ही सेज की जन्माला आले तर विठोबाचे दास व्हायला पाहिजे, नाहीतर
श्वान शुकरेप्रमाणे तर लोक येतात आणि जातात, कॅट्स अँड डॉग्स की तरह. किती लोक, म्हणजे आला राम आणि गया राम, कुणाला आठवतं? आणि कोण माणूस गेल्यावर सुद्धा कोण आठवतं? कोण आठवण ठेवतं? फक्त जे नातेवाईक आहे किंवा जे घरचे लोक आहेत तेच आठवण ठेवतात, नाहीतर कुणाला काय माहीत असतं. तर मग तुकाराम महाराज म्हणतात की जीवनाला आलो तर आम्ही दास व्हायला पाहिजे विठोबांचे. इथे ते म्हणतात, धन मिळवून कोटी, आम्हाला धन मिळालं कोटी, सवे न ये रे लंगोटी, लंगोटीसुद्धा आम्ही बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. तर या धनाचा ह्या जीवनाच्या अतिरिक्त काही फायदा होणार नाही. ह्या जीवनातच ते धन आम्हाला काही फायद्याचे आहे, पण जीवन जे आहे फक्त हाच जीवन आहे असं नाही, ह्याच्या पुढे सुद्धा खूप जीवन आहे. पुढे ते म्हणतात, पाने खाशील दंड पाने खाशी उदंड, अंती जाशी सुकले तोंड. तू खूप चांगली पाने खाणार, म्हणजे अगोदर ते पाने खायचे. तो कोण होता? सालेमालो ना, सालेमालो म्हणून एक होता. आज ना मी तुकाराम महाराजांची एक मूवी आहे, बघितली आहे का? कोणी बघितली आहे तुकाराम महाराजांची मूवी? ब्लॅक अँड व्हाईट, नॉट दी कलर्ड वन. कलर्ड वन इज लिटल मिक्स विथ एकता कपूर फ्लेवर, नॉट दॅट. शी इज अ मेस. सो आज मी एक मूवी शेअर करणार, ती बघा, तुम्हाला रडायला येणार आणि तुम्हाला वाटेल की उद्याच मी पंढरपूरला जातो, उद्याच जातो पंढरपूरला असं वाटणार. बघा पण मी आज शेअर करणार आहे, ती यूट्यूबवर आहे. ब्लॅक अँड व्हाईट मूवी, नॉट दी कलर्ड मूवी. कलर्ड मूवी इज अ मेस. तो हिअर ही सेज, पाने खाशील उदंड, तू चांगली पाने खाशील, पण अंती जासे सुकेल तोंड. अंती म्हणजे एंड इज ड्राय माउथ. ड्राय माउथ म्हणजे दे विल पुट फायर. जेव्हा आम्ही अग्नी देतो तेव्हा आमचं सगळं सुकून जातो शरीर. पलंग नाहिली सुपती, शेवटी गोवल्या संगती. तू पलंगावर झोपणार एकदम चांगल्या, पण शेवटी गोवऱ्या संगती. गोवऱ्या मीन्स व्हॉट? शेणी. या दॅट्स वाय व्हेन दे डाय अलॉंग विथ वूड दे ऑल्सो पुट शेणी. सो अल्टिमेटली वी विल डाय अँड विल बी स्लीपिंग ऑन दी केक्स, शेणी. तुका म्हणे राम एक विस्तार शम. दिस इज व्हेरी फेमस. नाम संकीर्तन साधन सोप, जळतील पापे जन्मांतरीची. नलगती साशयम जवे वनांतर, सुख येती घर नारायण. ठाईची बसोनी करा एक चित्त, अवडी अनंत अळ वाव. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपा सर्व काळ. सो हिअर ही सेज, नाम संकीर्तन साधन सोप. आता देवाला भेटायला खूप साधन आहे, खूप मार्ग आहे, पण जे नाम संकीर्तन मार्ग आहे हे एकदम सोपा मार्ग आहे. भक्ती मार्ग एकदम सोपा मार्ग आहे देवाची प्राप्ती करायला. नाम संकीर्तन साधन सोप, जळती पाप जन्मांतरीचं. आम्ही जेव्हा नाम जप करतात, जेव्हा आम्ही हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, जेव्हा आम्ही जप करतात तेव्हा जन्मांतरीची जी आमची पाप आहे त्याचा नाश होतो. पुढे ते म्हणतात, नलगती सायस जावे वनातर. वनातर मीन्स यू डोंट हॅव टू गो टू वन, वी डोंट हॅव टू गो टू फॉरेस्ट. सुख येती घर नारायण. जेव्हा आम्ही नाम जप करतात तेव्हा घरी आमचे नारायण येतात. आम्हाला नारायणला शोधायला वनात जायची गरज नाही आहे. घरी बसून नाम जप केलं तर आमच्या घरी नारायण येऊ शकतात. अँड देन ही सेज, ठाईचं बसेल कर एक चित्त, अडवी अंत अळावल. रामकृष्ण हरी हे मंत्र घ्या. आणि देन ही सेज, या विण आणखीन असत साधन, वाहतसे अण विठोबाची. ही सेज, ह्याच्याशिवाय आणखीन कुठलं साधन आहे तर तुम्ही येऊन मला सांगा, मी तुम्हाला सांगतो, पण याच्या अतिरिक्त आणखीन कुठलं साधन नाही आहे. साधन म्हणजे मार्ग. तुका म्हणे सोपं आहे
सर्व होणं शहाणं तो घाणी येथ इथे. म्हणजे हू इज शाणं, इंटेलिजंट, ही विल फॉलो द पाथ ऑफ नाम संकीर्तन. सो तुकाराम महाराज जे आहे त्यांनी खूप अभंग लिहिलेले आहे आणि सगळ्या अभंगात ते नाम संकीर्तनवर खूप भार देतात, खूप खूप. म्हणून आजच्या दिवशी आम्ही 16 माळा जे करतात त्यांनी 25 माळा करायला पाहिजे, 32 माळा करायला पाहिजे, 64 राऊंड्स, 108 सुद्धा करू शकतात. आज संडे आहे, कुठे जायची गरज नाही आहे. प्रसादसुद्धा साधा, म्हणजे जास्त भांडीसुद्धा घासायला वेळ व्यर्थ नाही करायला पाहिजे. जपा करा, भागवतमचं पठन करा, भगवद्गीता आहे तर भगवद्गीतेचं पठन करा. आम्ही जी सुद्धा भक्ती आजच्या दिवशी करणार त्याचं जास्त महत्त्व दिलेलं आहे अन्य दिवसापेक्षा. तर आम्ही आषाढी एकादशीच्या उपलक्षात जे जप करणार त्या जपात आम्ही देवाशी प्रार्थना करायला पाहिजे. काय प्रार्थना करायला पाहिजे? जी प्रार्थना पुंडलिकाने केली. काय पुंडलिकाची प्रार्थना होती? पुंडलिकाने मागितलं देवाशी. तुम्ही म्हटलं काय करायचं? काय नाही मागायचं. पुंडलिकाने सुद्धा मागितलं. काय मागितलं पुंडलिकाने? की तुमची जी हे सुंदर विग्रह फॉर्म आहे, हे जे तुमचं रूप आहे त्याचं मला अनुभूती सदा होऊ द्या. आणि हे जे सगळं लोक आहे जगातली त्यांनासुद्धा तुमची ही अनुभूती व्हावी. म्हणून विठ्ठल देव स्टेड इन पंढरपूर. नाहीतर देवाने खूप लोकांना दर्शन दिलं आहे याच्या अगोदरसुद्धा, खूप भक्तांना, लोकांना नाही भक्तांना, पण जास्त जाग्यांवर ते असे विराजमान नाही झाले. पण पुंडलिकने देवांची हे मागितलं की तुम्ही इथे राहा आणि सगळ्या लोकांना तुमचं दर्शन होऊ द्या. एक भक्त जो असतो ना तो फक्त स्वतःसाठी काय करत नाही, तो दुसऱ्यांसाठी सुद्धा करतो. जसे आमचे नारद मुनी, जेव्हा बलदेव जगन्नाथ सुभद्रा त्या विलक्षण रूपात आले, नारद मुनीने देवाशी प्रार्थना केली, तुमचे हे जे रूप आहे सगळ्या जगाला बघू द्या. फक्त मीच, आय एम नॉट अ स्पेशल वन, मला दिसणार, मी स्वर्गलोकात जाऊ शकतो, ब्रह्मलोकात जाऊ शकतो फक्त म्हणून मला हे दिसतं असं नाही, सगळ्या लोकांना दिसू द्या. सो जेव्हा आम्ही म्हणतात आम्ही श्रीकृष्णांचे भक्त आहोत तेव्हा आमचं मनसुद्धा तसं असायला पाहिजे. भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, वैष्णव इज अ पर्सन हू इज परदुःख दुःखी. दुसऱ्यांचे दुःख पाहून आम्हाला दुःख व्हायला पाहिजे. पण आम्ही काय आहे, परदुःख सुखी. किसको दुःख, अच्छा मजा, मेरे को तो नहीं ना, जाने दे, राईट. सो इन मटिरियल वर्ल्ड एव्हरीवन इज परदुःख सुखी. बट आम्ही म्हणतात आम्ही भक्त आहो ना, तर भक्तांचे लक्षणसुद्धा आमच्या जीवनात यायले पाहिजे. आणि भक्तांचे लक्षण आहे परदुःख दुःखी. भक्तांचे लक्षण आहे लोकांच्या कल्याणासाठी कार्य करायला पाहिजे. आणि सगळ्यात मोठं कल्याणचं कार्य आहे लोकांना भक्तीच्या मार्गात लावायला पाहिजे, त्यांना देवाबद्दल सांगायला पाहिजे यथाशक्ती. असं नाही की मोठा प्रचार करायला पाहिजे, जर होत आहे तर करा, पण नाही तर यथाशक्ती लोकांना देवाबद्दल सांगा, लोकांना देवाचा नाम जप करायला प्रेरित करा. एकदा त्यांनी नाम जप करायला लागले तर मग ते त्यांच्या आणि देवांच्या मध्ये, देन द्या प्रोग्रेस, गॉड विल टेक केअर. आम्ही आमचं कार्य केलं. कृष्णा अर्जुनाला सांगतात, निमित्त मात्र भव सवसाची. निमित्त, आता ही मोठी रथयात्रा झाली, ही आम्ही नाही केली, तुम्ही नाही केली, कोणी केली? देवानेच केली. आम्ही नाही केली असती, देवाने तर डिसाईड केलं होतं 27 जूनला मला मडगावच्या रस्त्यावर यायचं आहे. आम्ही नाही केली असती तर आणखीन कुणाने केली असती, राईट. तर एव्हरीथिंग इज डन बाय लॉर्ड ओनली, बट वी हॅव टू बी इन्स्ट्रुमेंट्स. वी कॅनॉट सिट हिअर, ओ मी नाही करणार, आणखीन कुणाला करू द्या. नाही, कोण आणखीन करणार नाही, देवांच्या भक्तांनीच करायला पाहिजे. आणि आम्ही असं काय, व्हॉट यू कॉल बाय प्राईड, गर्व, नॉट गर्व, समथिंग एल्स. प्राईड इज व्हॉट माताचे, अभिमान नाही यायला पाहिजे. आमच्या गोव्यात असे खूप मठ आहे किंवा खूप असं बाकीचे जे आहे देवस्थानं, तिथे लोकांना अभिमान असतो, मी चेअरमॅन, मी तो, हा ट्रेजरर, सगळ्यांची नावं, फोटो, ते मोठं. देवांचं असं लहान असतो कुठंतरी. आता गणेश चतुर्थीला सगळं बॅनर लावणार, सगळे आमचे जे डेमिगॉड्स आहे, देवाचा फोटो एवढाच असणार, त्यांचं असं मोठं, एवढं मोठं असं, म्हणजे देव दिसत नाही, ते दिसतात. म्हणजे बघा, दॅट इज मेंटॅलिटी, राईट. सर आम्ही अभिमान नाही यायला पाहिजे.
अभिमान नाही यायला पाहिजे. वी आर निमित्त, वी आर जस्ट इन्स्ट्रुमेंट्स. इन्स्ट्रुमेंटचा काही हे आहे का? इन्स्ट्रुमेंट जर त्या डॉक्टरने पकडलं नाही प्रॉपरली तर त्या इन्स्ट्रुमेंटचा काही फायदा नाही आहे, राईट. तर आम्ही वी हॅव टू बी इन्स्ट्रुमेंट इन द हँड्स ऑफ लॉर्ड. तर ह्या आजच्या शयन एकादशी, आषाढी एकादशीच्या निमित्तात तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि जे आम्ही आज भगवान विठ्ठलबद्दल थोडी चर्चा केली आणि पुंडलिकांचे जे दिव्य गुण आहे ज्यांची चर्चा केली, आज आम्ही विठ्ठल देवांना प्रार्थना करायला पाहिजे. आता विल हॅव शृंगार आरती. जेव्हा देवाला बघणार तेव्हा देवाशी प्रार्थना करायला पाहिजे, देवा जे पुंडलिक, भक्त पुंडलिकचे जे दिव्य गुण आहे ते माझ्यात सुद्धा थोडा प्रमाणात यायला पाहिजे. मी प्रयत्न करणार माझ्या बाजूने, तुम्हीसुद्धा मला मदत करा. तर आजचा दिवस प्रार्थनेचा दिवस असायला पाहिजे. प्लॅन करा, आतासुद्धा वेळ आहे. म्हणजे आजचा दिवस व्यर्थ घालू नका. डोंट डू ऑल ऑर्डिनरी थिंग्स. डोंट वरी, थिंग्स विल हॅपन. डू मोर चॅन्टिंग, डू मोर रीडिंग. Sit in one place when you go home also. This place also is open. We are going to be open for the whole day. You can sit here, do chanting. Nice AC is there. No one to disturb you. Sit here. If you want to read a book, open a book. Bhagavatam is there. Bhagavad Gita is there. Sit and read. Don't waste today's day. Ashadi Ekadashi is very, very powerful. Just like Ekadashi in Kartika is powerful, Ashadi Ekadashi is also equally powerful. Pray for yourself and pray also for others. All devotees pray for everyone. A devotee is one who prays for everyone. Thank you very much. Hare Krishna. आषाढ़ी एकादशी की जय. विठ्ठल भगवान की जय. भक्त पुंडलिक की. श्रील प्रभुपाद की. हरे कृष्ण.